नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला म्हटलं होतं की आपल्या घराचं 3D व्हिडिओ लवकरच येणार आहे आणि फायनली तो मी बनलेला आहे. आणि आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसणार आहे घराचा पूर्ण लेआउट. तर तुम्ही बघताय रोडच्या कडेला आपलं घर आहे, समोर गेट आहे, साईडला कंपाऊंड बांधलेला आहे आणि हा आहे राईट साईडचा भाग. ह्या साईडला आहे हनुमानाचं मंदिर आणि तुम्हाला मी स्टार्टिंगला मागचा, पुढचा आणि आजूबाजूचा परिसर दाखवतो. हा आहे ह्या साईडला आहे मंदिर आणि हा आहे पाठचा भाग. ह्या साईडला पण एक प्लॉट आहे, घर आहे. तर आणि लेफ्ट साईडला थोडीशी जागा उरली आपली 6 फुटाची. त्या साईडने सुद्धा कंपाऊंड आहे, तुम्हाला दिसत असेल. अशा प्रकारे आपण कंपाऊंड ओरिजिनलरित्या बांधणार आहोत. आणि बघू शकता तुम्ही, आता मी जे दाखवलं आहे 3Dमध्ये ते हुबेहूब असंच असणार आहे आपलं घर. आणि समोर बघता तुम्ही राईट साईडच्या कॉर्नरला खूप जागा आहे. बरोबर इथे आपण झाडं वगैरे लावू, थोडा बगीचा टाईप करू जेणेकरून घराला शोभा येईल. आणि बघू शकता तुम्ही, हे आहे फ्रंटचा भाग जो तुम्हाला आता दिसतोय. आपण समोरून 3 फीट उंचावरती घेतलेला आहे. आपला हा जो पोर्च आहे तिथून 3 फूट उंचीवरती आहे. आणि बघू शकता तुम्ही, आता मी वरतून जो कॅमेरा पकडलेला आहे अशा प्रकारे दिसतो. आणि आपण थेट जाऊया किचनमध्ये. तर किचन आहे आपला 10 बाय 12चा. त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता एक आपण विंडो ठेवलेला आहे आणि वॉश बेसिनसुद्धा आहे. आणि ह्या साईडला आपण गॅस वगैरे ठेवण्यासाठी असणार आहे आणि खूप स्पेससुद्धा आहे. फ्रीज ठेवण्यासाठी सुद्धा जागा केलेली आहे एक साईडला. आणि हा जो दिसतोय हा आहे आपला आंघोळीचा बाथरूम. आपण एकच करणार आहे आंघोळीचा बाथरूम. आणि ही समोर जी आहे ही गल्ली आहे. ही गल्ली डायरेक्ट आपल्याला शिडीवरतून टेरेसवर जाण्यासाठी आहे. आणि हा आहे मेन हॉल. मेन हॉलमध्ये आपल्याला पहिलं एंट्री करावं लागेल, नंतरच किचन, बेडरूम, बाथरूम आणि टेरेसवर जाण्याचा रस्ता आतमधूनच केलेला आहे. कारण खूप लोक बाहेरून करतात गाव साईडला. तुम्हाला मी दाखवेल कधीतरी, कितीतरी घरं दाखवेल व्हिडिओ शूट करून. कारण खूपशा घरामध्ये बाहेरूनच शिडी आहे. ते आम्हाला नाही करायचं होतं कारण आपण मुंबईला राहतो. त्याच्यामुळे आपल्याला आतमधूनच बरी वाटेल. कारण आपण लॉक करून आलो मग काय कोणाला जाण्या येण्याची काही गरजच नाही. कोणी बाहेरून जरी जायचं म्हटलं तरी जाऊ शकत नाही. आणि हॉल आहे आपला 12 बाय 14चा, तुम्ही बघू शकता. अशा प्रकारे हॉल आहे. आणि हॉलच्या समोरच एक बेडरूम आहे. बेडरूमसुद्धा 10 बाय 12चाच आपण केलेला आहे. कारण 2 बेडरूम आहेत. हा आहे पहिला 10 बाय 12चा. त्याच्यामध्ये मी तुम्हाला बेड दाखवलेला आहे 3Dमध्ये कसा बसेल. आपण आता मी जी पोझिशन दाखवली त्या पद्धतीने पण आपण ठेवू शकतो आणि त्या रोटेट करून पण ठेवू शकतो. आणि हा आहे दुसरा बेडरूम जो की समोर आहे, हॉलच्या बाजूला येतो. त्यालासुद्धा एक विंडो दिलेली आहे आपण समोरच्या साईडला. आणि त्याच्यामध्ये अशा प्रकारे आपण बेड ठेवलेला आहे. तर कसं वाटत आहे ते तुम्हाला नक्की सांगा. आपण पोझिशन चेंज करू शकतो. आणि ही बघा लेफ्ट साईडला 2 बाथरूम आहेत, संडास बाथरूम केलेले आहेत आपण. आणि त्याच्या समोरूनच टेरेसवर जाण्यासाठी एक शिडी जी की U आकारामध्ये केले. खूप भारी वाटते. आणि समोर स्पेससुद्धा दिसतोय तुम्हाला. ही आहे आपली शिडी. इथून थेट आपण टेरेसवर जाऊ शकतो. एकच मार्ग आहे आपल्याकडे टेरेसवर जाण्यासाठी, दुसरा कुठलाच नाही. आणि त्यालाही सुद्धा दरवाजा असणार वरती. आणि हे बघू शकता तुम्ही वरतून मी कसं दाखवलं आहे. आणि आता तुम्हाला मी दाखवणार आहे वरचा टेरेस कशा प्रकारे. चला तर मित्रांनो बघा, हा आहे टेरेसचा भाग. तुम्हाला मी दाखवतो जवळून सुद्धा. समोरून ही बघा कसाची घराची लेआउट बघा 3Dमध्ये भारी वाटते. हा मी असंच ठेवलेलं आहे, हे काय आपण ठेवेल असं नाही, पण हे असंच मी 3Dमध्ये ठेवलेलं आहे. ही जी चेअर दिसते तुम्हाला सोफा टाईप. आणि आता मी तुम्हाला दाखवतो टेरेसवरती. हा आहे पोर्च आहे. पोर्चमध्ये आपण 2 बीम लावलेले आहेत. आणि हे बघा
पोर्च जो आहे तो आपल्या 8 फीट एवढा असतो. नंतर मग जे मेन टेरेस आहे तो आहे 10 फुटाचा. तुम्ही बघू शकता. आता टेरेसवर जाऊया आपण. आणि हे बघू शकता शिडीचा जो मी तुम्हाला भाग दाखवला वरती जाण्यासाठी, ती आहे शिडीची टोपी. आणि समोर आपण एक 1000 लिटरची टाकी ठेवलेली आहे. ती अंदाजाने मी साईज घेतली. ती छोटी पण होऊ शकते. ती तुम्हाला दिसत असेल मोठी, पण ती काय एवढी मोठी नाही आहे. आणि हा आहे टेरेस. पूर्ण स्पेस आपल्याला यूज करायला भेटू शकतो. तुम्हाला दिसते 3Dमध्ये कशा प्रकारे ते मी बनवलेलं आहे. हुबेहूब असंच आपलं घर बनणार आहे. आता 1 महिना तर झाला आहे, काम चालू आहे. आता जेवढं लवकर होईल तेवढं चांगलं आहे. आणि त्याचे ब्लॉक्स तुम्हाला तर बघायला मिळतीलच. आणि नक्की मला सांगा हे घर कसं वाटतं आहे. आणि आता हे फिक्स लेआउट तर ऑलरेडी झालेलं आहे. याच्यात आपण काही चेंजेस करू शकत नाही, कारण खूप वेळा आपल्याकडून चेंज झालेला आहे. तर नक्की सांगा कसं आहे घर.